तर गुड मॉर्निंग भावांनो, रंगपंचमीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला रंगीबेरंगी शुभेच्छा. आणि लय दिवस झालं मोठं ब्लॉग करावं म्हणत होतो आणि लय दिवस झालं आपले भाऊ लोक पण मेसेज करत होते की मोठा ब्लॉग कधी येणार. तर आज मोठा ब्लॉग शूट करालो. आता पुढं कसं होतंय, काय होतंय, काय घालतंय काय माहिती. आणि मागच्या वर्षीच रंगपंचमीलाच मोठा ब्लॉग केलतो, पण काय घातलं काय माहिती, जायला डिलीट झालं ते ब्लॉग. माझ्याकडूनच चुकून डिलीट झालं आणि त्याच्यामुळे म्हणलं रंगपंचमीलाच करू मोठं ब्लॉग. आणि काल रात्री आपला आजा पण आलता, बसला इथं इकडे वे. रात्री अजय भाऊचा मुक्काम होता इथंच. दुसऱ्यांदा मोठं ब्लॉग करालो, काय चुकी झाली तर सांभाळून घ्या. कलर नाही काय नाही, रंगपंचमी आता तर उठला आपण. हॅपी रंगपंचमी तुम्हाला सगळ्यांना पण हॅपी रंगपंचमी. तर आता जाऊ फ्रेश घे शो. कलर गिलर तर आपण काही घेतला नाही, जातानाच घेऊ, त्यांचाच घेऊ आणि त्यांनाच लावू. पप्पाला पण शुभेच्छा देऊ रंगपंचमीच्या. काय करावं पप्पा, रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तसलं काय बी काढजो नको रे. आजू भाऊ पण मदत करायला पप्पाला चूल पेटवायला. रे अजय, संडास गिंडास कर म्हण, अजून रस्त्यात गाडी थांबत आहे. चला आता पद्धतशीर फ्रेश घेऊ, फ्रेश होऊन भेटू. चला पद्धतशीर आपली तर आंघोळी गिंगोळी झालेली आहे आणि आजा आंघोळीला चाललाय. अरे काय रे एवढ्या लवकर जा. काय धरा काय एवढ्या लवड्या छावणी करायला काय माहिती. तिथून यशा पण आला. काय म्हणले पप्पा? काय नाही, गेले बाहेर. मग ते हे कशाला पाठवायला लावलं? अरे असंच होतं, पप्पाला दाखवायचं म्हणून ते हे पाठवायला लावले, पोस्टर पाठव म्हणून. सोडत नव्हते म्हणून पप्पा ह्याला मेसेज पण टाकतो की मी आत. पोस्टर पाठव, पप्पाला दाखवायचं तुम्ही कशामुळे म्हणलो, विचारले कुठे चालला तर दाखवता येतं म्हणून तेवढं इकडे चाललो म्हणून. काय विश्वास नाही तुझ्यावर. बोंबलत रात्री फिरलो काय व्हावं. कुठं रात्री फिरलं गपरे, 3-4 वाजता जाते. ए बाबा तू चल रे, एकाच काढू लुंगी तुझी लवड्या. हो तुम्ही असं केलं तर बघा येत नाही. बस नाही तिथं, बस रिक्षाने जाईन. रिक्षात पण जात नाही, पप्पाची सायकल घेऊन जाईल मग. चप्पल पैसे देतो रोख. आता आपण पद्धतशीर जेवण करू. यशा आलाय, कॅमेरामॅन आलाय आपलं. आता जेवणार आहे का रे? खरं सांग. भारी दिसायला. जेवला का रे तू? तू जेवला? मग चहा बिस्किट खाल्लो. म्हणताना जेवायचं म्हणून सांग की चहा बिस्किट खाल्लं कसं सांगा. मीच लो का? कुठला मटन? पहिलं हे तिथं बघ रे, तिथे काय ओरडा बघा ना. एका ताटात खायला भांडणं करू नको बघ. जेव रे शा, जेव रे. अर्धी चपाती झालं उड्या कमी पडते नको. आणि जेवण घेऊन झालंय, आता निघू. किती वाजले? 9:05. हे खतऱ्याला फोन लाव आजा. एक जुनीच घालतो बोट जायला, आधीच घाण झाली. टाटा, चला चलो. तसलं चप्पल मम्मी टाटा. कसलं चप्पल घालतात? अरे ते दुनियाच भारी रे. चल तुम्ही म्हणजे असं अत्तर लावायचं विसरलो बाय. आजाच्या गाडीचं प्रमोशन करू तोपर्यंत. ही आजाची गाडी आहे. कुठली? स्विफ्ट डिझायर. हे जे इथं उलट दिसत आहे वाटतं, हे जे टूर्स अँड ट्रॅव्हल्स 81 80 95 96 47 भावाचा नंबर आहे. कुठं फिरायला गिरायला मित्रांसोबत फॅमिलीसोबत कुठं जायचं असेल तुम्हाला तर आपल्या भावाची गाडी आहे. एक कॉल लावा, भाऊ तुमच्या दारात गाडी घेऊन उभा असते. बस अजून काय बोलू का? शायरीगिरी काय?
टाका 2-3. 2-3 टाका म्हणताय राहतात. अंडे घे पकड धर काय आता किधर काय अंडेला नाही. खायला पडणार आहे का? अरे फुटे की क्या देख ए थांब रे घालतो काय आता. आणला का? फोडाला 1-2. तुमच्या इथे आमचेच अंडे आमच्यावरच पोट म्हणतात लवड्या. टोपी आहे ना रे. ए जान दे क्या बाय. चला अरे पाय रे त्याला उडाच का मला काय माहित नाही. चला म्हटल्यावर मारलो मोबाईल बद्दल. हो गडिया जीव गडिया रे काय त्रास होते रे मला येत नाही कन्नड. जीवत गेल्या. गाणं लाव की बाय. हो 300 रुपयाचं सीएनजी मला घरी सोडा. बघितलं ह्याच्या आईची गाण ह्याच्या दुसरी चांगली एकदम. ह्याच्या आईला त्याला भाडं देऊन ते गाडी घेऊन गेला असतं परवडलं असतं. ह्याच्या आईची गाण मित्र असून काय उपयोग नाही. थांबर रिक्षा थांबा रिक्षा आता रिक्षा घेतलं तरी मला याच जायचं पैसे काय शेट यायचं जायचं दाब आहे तुझ्या आईचं तुझ्या. आईची गाणी सोडल्या बघा घरात नाही आईची गाण्याच्या. ओरडाला कशाला एक्सप्रेशन ओरडाला कशाला हे काय एक्सप्रेशन व्यक्त करावं लागले. काय मज्जाच मज्जा करा. मज्जा म्हटलं करायचं का कसं करायचं. पहिला आम्हाला आता सीएनजी टाका बंद कर रे गाणं काय डोकं खाता बे तू. पहिला तर आता आम्हाला सीएनजी टाकायच्या गाडीत सीएनजी घालून मग शुभम राऊतला घ्यायचं आहे. मग आसरा चौकात खतरा थांबलाय मग खतऱ्याला घेऊ. आता डायरेक्ट सीएनजी पंपावर मग डायरेक्ट शुभम पाशी डायरेक्ट आसऱ्यात खतरापाशी. इथं आला होता सीएनजी भरायला. आजूबाई पटपट सीएनजी भर. कितीच भराला 500 300 भरा. मी 400 भरतो. मग जरा ऑनलाईन मारतो ह्याच्या आईची गाण ह्याच्या. 500 केलं तर फुल होतं. काय फुलं नंतर कुठं होतात बसायचं. भैया इथल्या इथं जायचं आपल्याला लांब नाही. कसले मित्र भाई लोकांचे मित्र पैसे किती घेत नाहीत काय घेत नाहीत लवड्या. तोंड कसलं गेलं बघा संडासला गेला नाही बघा तोंड बघा लवड्याचं तोंड बघा काय आवड आहे. त्यांनी मनातल्या मनात त्यांनी मला शिवाय देत असेल मी राजाला द्यायला शिवाय एवढी. साताराची मी फुलझडी. इथं शुभ्याची वाट बघत बसला होता पण हिच्या आईला त्याला जायचं होतं म्हणून कुठं तर लटकी का चक्कर बाबू भैया चला कचऱ्याला घेऊ पूर्ण. खत्र्याबाई येणार आहे. खत्र्याबाईचं काय आता सर्वांचे लाडके काय का नाही. आली की मग आता डान्स जोरात आहे गाडीत राडा. अंडा घेऊन येत्या प्लॅन ठरलाय बा तुझा. अंडे गिंडे फोटोच केले सोडून ठेवता म्हातारचोद. अरे रात्री लावले तर हा रात्री उद्घाटन ना. कोण लावलंय. मित्र लावले. सावकाश चांगलं बसतो थोडं. आवाज अंडे गिंडे फोडून उतर करून घेतलंय. रे बाबा कसलं वास मारायला तू. असं का वास मारायला. कालचा सर उचलून फेकू आतमध्ये डिक्कीतच घालतो आज. चला चला आता खत्र्याबाईला घेतला हो. आता चाललो आम्ही साहिलबाईला गेला. साहिलबाई रिचार्ज मार्के माझं. आता इथून किती किलोमीटर आहे साहिलबाईचं. 2-3 किलोमीटर साहिलबाईचं. बोला महाराज खाते आते काय रिचार्ज संपलं म्हणते रिचार्ज मारे. ठीक आहे भाऊ आला का फक्त. राजा तुमच्या बापाचा किंमतचा रस्ता आहे का लवड्या. जे बोलतो सबको बोलते. रिचार्ज मारत होतो माझं 350 मारा 350. आता खतरा नसता
दहशत अबे सगळ्यात पाठी लागले तरी मजा दिसे ना काय नाही घरात साहेबांच्या भाऊला घेतलो बड्डे ना भाऊ भाऊचा बड्डे ना भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तो दोन्ही हातात चालू रे लवड्या गाडी लागल्या मावाची तलब बंद आहे टपरी पण बंद आहे जायला आता कळा खाते म्हणून चार्जिंग संपलंय म्हणाले अरे खरं मी चार्जिंग झालं बघू टाइम चार्जिंग संपलं चार्जिंग संपलंय बंद पडका घातलंय आणि आता ब्लॉग मध्ये येते म्हणून लाजून घालत नाही सोड माझ्याकडे त्यांच्या पैशामध्ये घाला जा मग जा लवकर जा घाल काठी तू रे तुला काय आपल्याला जा घे लवकर मी सिगरेट मारतो अरे तू ते नाही रे दुसरं चॉकलेट गिकलेट खा पार काय तो अजून हे विबल घे विबल इथनच पुड्या गिड्या काय असेल ते लवडा लसूण सिगरेट गिगरेट इथनच घेऊ इथं घेऊन डायरेक्ट घरात जेवला गे रे मागाशीच ऐकाल तर मावा भेटलं ये हवा मोठं पण आहे की मावा भेटला मावा चाल हा मला वाटलं मावा भेटत नाही आपला साहेब विमल पण आणून दिला धन्यवाद अण्णा. कसला तर म्हणजे असं भोगळा वाटायला मलाच कम्फर्टेबल वाटत चांगलं वाटत होतं ते पॅन्ट आणि मी माल प्यायला गेल्यावर मोबाईल दिल त्यांच्याकडे चार्जिंग लाव म्हणून लपूट लावड्याचे काय करत बसलेत बघा
साडी पाहिजे पद्धतशीर इव्हेंट पार पडल्यानंतर आम्ही घराकडे निघालत आहोत. त्याला माकडावने पद्धतशीर तोंड झालं. आता आपलं ह्याच्या आईला सगळ्यांना तोंड बघा. आता साहिल बाय यशा हे थांबव. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. हळू जा. मी साहेबाला भाऊला सोडून अचानक भयानक माल पाण्याचं आणि जेवणाचं नियोजन लागलं. त्याच्यामुळे आम्ही जगदंबा हॉटेलला माल प्यायला आणि जेवायला आलो. त्याची नियोजन पार पडल्यानंतर एक क्वार्टर घेतला आणि सलमान चोरबुलाकडे निघाला. पद्धतशीर पाणी बॉटल स्नॅक्स घेतला आणि एक क्वार्टर प्यायलाच 1-2 तास लावला बघा. निवांत गप्पा मारत आम्ही. हीरा बेटे हॅपी होली.